वेड प्रेमाचे भाग 4. रविवारचा दिवस असल्याने राजाने नील मुंबईला जाण्याचे नियोजन केले होते. मुंबईमध्ये 2 दिवस फिरून काढायचे आणि त्यानंतर परवाच्या दिवशी बेंगलोरला परतण्यापूर्वी जवळच्या एका ठिकाणी जाऊन कार्यक्रमाचे व्हेन्यू निश्चित करायचे अशी त्यांची योजना होती. त्यानुसार राजाने नील सकाळी 10 वाजता निवांतपणे मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत रिद्धिमा आणि श्वेताही होत्या. नील आपल्या नेहमीच्याच खोडकरपणाच्या मूडमध्ये होता, तर राज मात्र शांतपणे गाडी चालवत होता. श्वेता आणि रिद्धिमा मागच्या सीटवर बसल्या होत्या. श्वेता अधूनमधून राजकडे पाहत होते, तर रिद्धिमा फोनवर बोलण्यात मग्न होती. प्रत्येक जण आपापल्या गोष्टीमध्ये व्यस्त होते आणि अशा प्रकारे अखेर ते मुंबईला पोहोचले. ते मिस्टर यशवंत यांचे एक मोठे हॉटेल होते. राज लहान असताना यशवंत यांनी अनेकदा आपली बायको अनिता आणि राजला सोबत घेऊन त्या ठिकाणी येत होते. मुंबईमध्ये त्यांचे एक फार्म हाऊसही आहे, असे ठिकाण जिथे ते आपल्या प्रत्येक मीटिंग दरम्यान वारंवार मुक्काम करत असत. यांना शहरातच काही महत्त्वाची कामे उरकायची असल्याने त्यांनी फार्म हाऊसवर न जाण्याचा निर्णय घेतला, कारण ते फार्म हाऊस शहराचा बऱ्याच आतल्या भागात होते. फार्म हाऊसकडे जाण्याऐवजी ते थेट त्यांच्या हॉटेलवर रवाना झाले. हॉटेलमध्ये प्रत्येकासाठी प्रायव्हेट रूम व्यवस्था होती. मात्र नील आणि राज त्यांनी वरच्या मजल्यावरील एक रूम बुक केली होती. अशी जागा तिथून खरोखरच एक अद्वितीय आणि नयनरम्य दृश्य दिसत होते. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. इकडे रियाच्या घरी रियाची आई तिला काही सल्ला देत होती. बाळा, बेंगलोर तुझ्यासाठी एक अनोळखी ठिकाण आहे. तिथे असताना कॉलेजमधून थेट रूममध्ये येत जा. कोणाशीही जवळीक साधण्याची किंवा पहार मिसळण्याची काहीच गरज नाही. आणि कोणावरही आंधळा विश्वास तर मुळीच ठेवू नकोस. फक्त निशाचंच सोबतीने राहा. मी काय म्हणते ते तुला समजलं ना बाळा? रियाने आपल्या आईचे बोलणे एकाग्र चित्ताने ऐकून घेतले आणि आपल्या निष्पाप व बोलक्या डोळ्यांनी आईकडे पाहत तिने संमतीदर्शक मान डोलावले. हे पाहून लता मृदू स्वरात म्हणाली, तू खूपच निष्पाप आहेस ग बाळा. जर तुला तिथे कधीही अस्वस्थ किंवा बेचैन वाटले तर लगेच तुझ्या बाबांना फोन कर. आम्ही पटकन तिथे येऊ, ठीक आहे ना? का नाही आंटी? रियाच्या घरी पोचताच निशा म्हणाली, आम्ही तुम्हालाही तिथे नक्कीच आमंत्रित करू. लता काही बोलणार तोच निशाने मध्येच म्हणाले, शिवाय माझ्या या निरागस चिमुकल्या बाहुलीला घाबरण्यासारखे काय आहे? मी तिच्या अगदी सोबतच आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. जर कोणी तिच्याशी एकही कठोर शब्द बोलले तर मग बघाच मी काय करते ते. मी त्यांचे पायच मोडेन. हे ऐकून लता म्हणाली, नाही गो बाळा, ते तसं काही करू नकोस. हे बाहेरचे जग आहे. तुम्ही दोघींनी सावध राहायला हवे. निशा पुढे झाली आणि तिने लताला प्रेमाने मिठी मारली. ती म्हणाली, ठीक आहे तर आमच्या लाडक्या आंटी, तुमच्या शब्द म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच. अरे हो, मी विचारायचे तर पूर्णपणे विसरलेच. आम्ही उद्या रिया आणि ऋषीला आमच्यासोबत घेऊन जाऊ शकतो का? आई बाबा आणि मी जरा फिरून यायला निघालो आहोत. प्लीज 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 नाही म्हणू नका आंटी. उद्या रविवार आहे, त्यामुळे ऋषीलाही सुट्टी आहे. तिची ही विनंती ऐकून बाहेरून नुकतेच आत येत असलेले राजेंद्र बोलले, का नाही बाळा, नक्कीच जा आणि छान सहलीचा आनंद घ्या. शिवाय रिया क्वचितच कुठे बाहेर जाते. तिला बाहेर पडायला आणि तोड फेरफटका मारायलाही एक चांगली संधी मिळेल असे म्हणून ते आपल्या खोलीकडे वळले. तर रिया निशाला आपल्या खोलीत घेऊन गेली. दरम्यान हॉटेलवर फ्रेश झाल्यानंतर नील आणि राज श्वेता व रिद्धिमासोबत प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी खाली गेले. अनेक ठिकाणी भेट दिल्यानंतर ते हॉटेलवर परतले. त्यानंतर डायनिंग एरियामध्ये जमले. तिथे श्वेता राजकडे वळून म्हणाले, मला माफ कर राज, तू माझा गैरसमज करून घेतलास. पण तुला असं वाटत असेल की मी काहीतरी बेकार वागले, तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागते. तेव्हा राजने उत्तर दिले, काही हरकत नाही,
तर भविष्यात थोडी अधिक काळजी घे. आणि तो पुन्हा जेवण करण्यात मग्न झाला. दरम्यान नील मात्र गोंधळून जाऊन आपले डोके काजवत होता, कारण त्या दोघांमधील तो संपूर्ण संवाद त्याच्या डोक्यावरून पूर्णपणे गेला होता. थोड्या वेळाने सर्वजण लिव्हिंग एरियामध्ये बसून गप्पा मारत असताना नीलने अचानक जाहीर केले, उद्या सकाळी 8 वाजता तयार राहा. आपण वॉटर किंगडम पार्कला जाणार आहोत. हे ऐकून श्वेताने आक्षेप घेतला. सकाळी 8 वाजता? मला इतक्या लवकर जागच येणार नाही. नीलने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि उलट उत्तर दिले, अरे तुला सोबत यायला विचारताय तरी कोण? तू इथे झोपायला आले आहेत ना, मग खुशाल झोपून राहा. राजला वरच्या मजल्यावर यायला सांगून तो स्वतः झोपण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळाने रिद्धिमा आणि राज सुद्धा रात्रीच्या विश्रांतीसाठी आपापल्या रूममध्ये गेले. श्वेता मात्र जिथे बसली होती तिथेच बसून राहिले. स्वतःशीच हसत ती दुसऱ्या दिवसांसाठीची आपली खोडकर योजना आखत होती. थांबच तो, उद्या मी पुन्हा दोघांनाही चांगलाच धडा शिकवेन. मग बघूया तुम्हाला कोण वाचवतंय ते. केवळ फक्त आणखी एक दिवस असे म्हणत ती आपल्या रूममध्ये परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आणि निशा यांनी आधी किंगडम वॉटर पार्ककडे जाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार निशाचे वडील वॉटर पार्कच्या दिशेने निघाले. आज रियाने पॅरेट ग्रीन कलर चुडीदार परिधान केला होता. तो कलर तिच्या गोऱ्या रंगावर अत्यंत खुलून दिसत होता. तिने आपले केस मोकळे सोडले होते. मेकअपच्या बाबतीत बोलायचे तर तिने डोळ्यात केवळ डार्क काजळ घातले होते, ज्यामुळे तिच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलले होते. आणि कपाळावर एक छोटी काळी टिकली लावली होती. थोडक्यात सांगायचे तर ती खूपच क्यूट दिसत होती. निशाने पिवळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली होती. तिनेही आपले केस मोकळेच ठेवले होते आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला होता, ज्यावर गुलाबी रंगाची लिपस्टिक विशेष उठून दिसत होती. थोड्याच वेळात ते वॉटर पार्क जवळ पोहोचले. वॉटर पार्क पाहताच रियाला खूप आनंद झाला. त्या दिवशीचे हवामानही विशेषत आल्हाददायक होते. आकाशात ढग दाटले होते. हे दृश्य पाहून रियाला अतिव सुखद अनुभव आला आणि त्यानंतर ती निशासोबत पार्कच्या दिशेने निघाली. दरम्यान हॉटेलच्या बाहेर नील, रिद्धिमा, श्वेता आणि राज त्यांच्या गाडीजवळ उभे होते. आज राजने काळ्या रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्या शर्टची वरची 2 बटणे उघडी होती. त्याने आपल्या केसांना जेल लावून खास हेअरस्टाईल केली होती. तसेच गळ्यात सोन्याची चीन आणि मनगटावर सोन्याची ब्रेसलेट घातला होता. मुळातच देखणा असलेला राजने काळ्या रंगाचा गॉगल लावून आपल्या रूपाला अधिकच खुलावले होते. त्या गॉगलमुळे तो आणखीनच आकर्षक दिसत होता आणि त्याला पाहून श्वेता पूर्णपणे भारावून गेली होती. नीलने काळा शर्ट आणि निळी जीन्स घातला होता. तोही अत्यंत देखणा दिसत होता आणि त्याच्या गळ्यात एक DSLR कॅमेरा लटकलेला होता. श्वेताने गुडघ्यापर्यंत येणारा लाल रंगाचा फ्रॉक घातला होता. चेहऱ्यावर अगदी नेटक्या पद्धतीने केलेले मेकअप, ज्यामध्ये गडद लाल रंगाच्या लिपस्टिकाचाही समावेश होता आणि पायात घातलेलं उंच टाचांचं सँडलमुळे ती अतिशय रुबाबदार दिसत होती. दुसरीकडे रिद्धिमाने निळ्या जीन्सवर गुलाबी रंगाची छोटी कुर्ती परिधान केली होती. थोड्याच वेळात सर्वजण वॉटर पार्कपाशी येऊन पोचले. आपली गाडी पार्क केल्यानंतर स्लायडिंग करण्यासाठी ते पार्कच्या दिशेने चालू लागले. दरम्यान निशा आणि रियाही तिथेच उभ्या होत्या आणि पाण्यात स्लायडिंग करण्यासाठी वाट पाहत होत्या. जेव्हा नील, राज आणि इतर मंडळी तिथे पोहोचले तेव्हा राजच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. त्याच्या ओठातून केवळ एकच शब्द बाहेर पडला, रिया. पार्कच्या दिशेने एकटाक पाहत असलेली रिया अचानक मागे वळली आणि इकडे तिकडे पाहू लागले. निशाने विचारले, काय झालं? तू कोणाला शोधतेस? काही नाही, मला फक्त असं वाटलं की कोणीतरी माझं नाव घेतलं. एवढ्या प्रचंड गर्दीत इथे असं कोण असेल ज्याला तू इतकी चांगली ओळखतेस की ते तुला नावाने हाक मारेल? चल
आपली नंबर आली आहे, आपण जाऊन बसूया, असं म्हणत निशाने रियाचा हात पकडला आणि तिला स्लायडिंगमध्ये नेलं. तरीही रियाचं मनात मात्र एक प्रकारची अस्वस्थता रेंगाळत होती. दरम्यान राजच्या ओठातून रियाचं नाव बाहेर पडलेलं ऐकून नीलने त्याच्याकडे एक भेदक आणि संशयी कटाक्ष टाकला. ही रिया नक्की कोण आहे? तू आता कुणाचं नाव घेत होतास? सांग मला. पण राजने मात्र कांदे उडवत ती गोष्ट सहजपणे झटकून टाकले आणि पुटपुटला, तसं कोणी विशेष नाही. आणि तो स्लायडिंगच्या दिशेने निघाला. मान हलवत नीलही त्याच्या मागोमाग गेला. श्वेता आणि रिद्धिमा आधीच स्लायडिंगमध्ये बसल्या होत्या. राजाने नीलही त्यांच्यात सामील झाले आणि त्यांनीही आपली जागा घेतली. नीलने लगेचच आपल्या कॅमेऱ्यात ते संपूर्ण दृश्य टिपायला सुरुवात केली. दरम्यान आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. हे पाहून रियाने आनंदाने आकाशाकडे पाहिले. तिने आपले हात पसरले आणि वरच्या दिशेने नजर लावली. पावसाचे बारीक थेंब तिच्या चेहऱ्यावर पडू लागले. राज आणि नीलही आपल्या सभोवताली नजर फिरवत होते. इतक्यात अचानक राजची नजर रियावर पडली आणि केवळ एवढ्यानंच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. जसे ते जवळ येऊ लागले तसे राजच्या अस्वस्थ हृदयाला आपले धडधडते कंठाशी आल्यासारखे वाटू लागले. दरम्यान रिया आपल्या हातांनी पाणी वंजळीत घेऊन ते खेळकरपणे निशाच्या दिशेने उडवू लागले आणि कळकळून हसू लागले. आता राजला ती स्पष्टपणे दिसत होती. त्याने आपला मोबाईल फोन बाहेर काढला आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत तिचे कितीतरी फोटो काढले. रिया अजूनही आनंदाने हसत होती. ती किती निरागस होती, एखाद्या गायसारखं. ती त्या पॅरेट ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये खूपच मोहक दिसत होती. राज तिच्या त्या रूपाच्या दर्शनात पूर्णपणे हरवून गेला होता. जेव्हा जेव्हा तो रियाकडे पाहत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक मनमोहक हास्य उमटत असे हास्य जे त्याच्या चेहऱ्यावर क्वचितच पाहायला मिळतं. जेव्हा नीलने राजकडे पाहिले तेव्हा तो त्याच्या जवळ सरकला आणि त्याच्या कानात कुजबुजला. ती सुंदर आहे ना? राज म्हणाला, खूपच. मग नील विचारला, तुला ती आवडली? राज पटकन म्हणाला, खूपच जास्त. मग नील चेष्टा करत म्हणाला, मलाही ती खूप आवडली आहे. असे म्हणत त्याने चेहऱ्यावर एक कोडकर हास्य आणले. हे पाहून राजने त्याच्याकडे रागाने पाहिले. त्याचे डोळे इशाऱ्याने लालभुंद झाले होते. पण नीलने मात्र उलट त्याच्याकडे पाहून केवळ दात विचकून कोडकरपणे हसले. राजने आपला चेहरा झटकला आणि आपली नजर रियाचं होडीकडे वळवली. पण त्याला आश्चर्य वाटले की ती तर तिथून आधीच निघून गेली होती. मग राजने आपल्या होडीवाल्याला किनाऱ्याच्या दिशेने जाण्याचा आदेश दिला आणि नेमकं त्याच वेळी हलक्या सरींचा पाऊस पडायला सुरुवात झाली. तिथे अनेक मोठे छत्री उभा राहिलेले होते. राज आणि नील त्यापैकी एका छत्रीखाली येऊन थांबले. दरम्यान रिया आणि निशा दुसऱ्या एका छत्रीखाली होत्या, तर निशाचे आई वडील आणि ऋषी जवळच एकत्र थांबले होते. निशाचे वडील तिला हाक मारतात आणि त्यांना जिथे आहे तिथे येण्यास सांगतात. ठीक आहे, आम्ही निघालोच आहोत, ती उत्तर देते. त्यानंतर ती रियाकडे वळते. चल, आपण घाई करूया. मुसळधार पाऊस सुरू होण्याआधीच आपण बाबांकडे पोहोचूया, नाहीतर आपले सगळे कपडे भिजून जातील. मग रिया तिच्या मागोमाग चालू लागते. निशा पुढे चालत होती आणि अगदी त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावर खडाडून वीज चमकते आणि ढगांचा मोठा गडगडाट होतो. निशा मात्र पुढे चालतच राहते. पण रिया जिथे उभी असते तिथेच उभी राहते. मग ती धावू लागते आणि अगदी त्याच छत्रीखाली धावत जाते जिथे राज आणि नील यांनी आश्रय घेतला होता. जेव्हा नील आणि राज तिच्या दिशेने पाहतात तेव्हा राजच्या डोळ्यात एक चमक उमटते. मी लगेच येतो असे म्हणत नील तिथून बाजूला होतो. मात्र राजला पाहताच रिया बावरते. ती आपल्या दुपट्ट्याचे टोक हातात धरते आणि अस्वस्थपणे ते आपल्या बोटांभोवती गुंडाळू लागते. कारण ती त्या छत्रीखाली अगदी एकटीच उभी होती आणि तिच्या सोबतीला फक्त राज होता. जसं राज हळूहळू तिच्या दिशेने पावले टाकू लागला तशी रिया आणखीनच भावरले आणि मागे सरकू लागले. ती छत्री काढून बाहेर पडण्यासाठी जशी वळली तसाच राजने तिचं मनगटा पकडला
आणि रिया तिथेच जागेवरच थांबली. रियाचा हात हातात घेत आणि तिला किंचित स्वतःच्या जवळ वळत तो म्हणाला, तू कोण आहेस? माझ्या मनामध्ये तू इतकी खोलवर का रुजली आहेस? जागा असो व झोपलेला असो, माझ्या डोळ्यासमोर केवळ तुझाच चेहरा तरळतो. माझ्या हृदयातील अस्वस्थता तू इतकी का वाढवतेस? मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. हे ऐकून रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आपल्यासोबत नक्की काय घडत आहे हे तिला काही केल्या समजत नव्हते. या मुलाला ती ओळखतही नव्हती, तरीही तो काय बोलत होता. रियाला अचानक गरगरल्यासारखे होऊ लागले. अगदी त्याच क्षणी आकाशात कडाडून वीज चमकली आणि रियाने सहज स्फूर्तीने स्वतःला राजच्या छातीवर झोकून दिले. डोळे घट्ट मिटून घेत तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला. राज पूर्णपणे आव्हाप झाला. जिथे उभा होता तिथेच तो पूर्णपणे निश्चल होऊन थांबला. त्याचे हृदय मात्र इतका वेगाने धडधडत होते की त्या धडधडीचं वेगवान आवाज रियाला स्पष्टपणे ऐकू येत होता. जेव्हा पुन्हा एकदा वीज चमकली तेव्हा रिया त्याला आणखीनच घट्ट बिलगली आणि त्याला प्रतिसाद म्हणून राजने आपले हात वर केले. एक हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा हात तिच्या डोक्यामागे ठेवून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. रिया एखाद्या नाजूक कापसासारख्या मऊ बाहुलीसारखी दिसत होती. राजच्या शेजारी तिचे अस्तित्व अत्यंत लहान आणि नाजूक भासत होते, कारण राज हा एक धिप्पाड राजबिंडा होता. 6 फूट उंचीचा, व्यायामाने कमवलेलं फिट बॉडी आणि एक भरदस्त व्यक्तिमत्व असलेला पुरुष. आणि त्याच्या शेजारी रिया केवळ एक छोटीशी बाहुली भासत होती. आणि नेमक्या ह्याच कारणामुळे राजने तिला आपले हृदय अर्पण केले होते. तो अजूनही ह्याच विचारांमध्ये मग्न होता. तेवढ्यात रियाने त्याचं हृदयाचं वेगाने होणारे धडधडीचा आवाज ऐकून अचानक आपले डोळे उघडले. आपल्याच कृतीमुळे ती पूर्णपणे गोंधळून गेली आणि तिने राजपासून दूर होण्याचा प्रयत्न केला, पण राजने मात्र तिला आपल्या मिठीत आणखीनच घट्ट धरून ठेवले. तो अनुभव आपल्या अंतर्मनात सामावून घेत होता. एक अशी संवेदना जिथे त्याच्या अस्वस्थ हृदयाला दिलासा दिला. तेवढ्यात रियाचं रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने तत्क्षणी स्वतःला तिच्यापासून दूर केले, तिच्या दिशेने वळून पाहिले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. इश, व्हॉट हॅपन्ड? तू का रडतेस? हे शब्द उच्चारता तो तिच्या आणखी जवळ जाऊ लागला. मात्र रियाने घाबरून मागे सरकले. हे पाहताच राजच्या लक्षात आले की ती त्याला पाहून प्रचंड घाबरली आहे. म्हणून तो बाजूला झाला आणि रियाने जराही न थांबता त्या जागेवरून थेट बाहेरच्या दिशेने धाव काढले. राज तिथेच उभा राहिला आणि ती पळून जात असताना केवळ तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर त्याने कुणाला तरी फोन केला, त्यांच्याशी काही शब्द बोलला आणि आपला मोबाईलवरून रियाचं एक फोटो त्यांना पाठवला. थोड्याच वेळाने जेव्हा नील तिथे आला तेव्हा त्याने राजच्या चेहऱ्यावरचा तो विलक्षण आनंद पाहिला आणि म्हणाला, अरे वा, क्या बात आहे. अशी कोणती आनंदाची घटना घडली आहे ज्यामुळे माझ्या भावाचा चेहरा असं लक्क उजळून निघाला आहे? आम्हालाही त्या रहस्याबद्दल सांगा की. हे ऐकून राज त्याच्या दिशेने वळला आणि काही बोलणारच होता. तेवढ्या तिथे रिद्धिमा आणि श्वेता आल्या आणि त्याच क्षणी राज देखील शांत होतो आणि सर्वांना हॉटेलकडे जाण्यास सांगून तो त्या ठिकाणाहून निघून जातो. दरम्यान जेव्हा रिया निशाचं जवळ गेली तेव्हा निशाने तिला विचारले, काय झाले? तुझे डोळे इतके लाल का झाले आहेत आणि तुला इतकं उशीर का झाला? हे ऐकताच रियाने निशाला मिठी मारली आणि तिला रडू कोसळले. निशाला मात्र नक्की काय चालले आहे हे काही समजेना. घरी पोचल्यावर रियाशी सविस्तर बोलू असे ठरवून तिने रियाचे सांत्वन केले, तिला शांत केले आणि त्यानंतर ती आपल्या आई वडिलांकडे निघून गेली. अखेरीस आणखी काही ठिकाणी भेट दिल्यानंतर दुपारपर्यंत सर्वजण घरी परतले. घरी पोचताच रिया थेट आपल्या खोलीत गेली. जेव्हा तिची आई तिला जेवायला बोलवण्यासाठी खोलीत आली तेव्हा रियाने आपल्याला भूक नसल्याचे सांगून तो विषय टाळला. ती म्हणाली, आई, मी मगाशीच खूप काही खाल्ले आहे.
मला आता थोडी झोप येत आहे, मी थोडा वेळ झोपली तर चालेल का, असे म्हणून ती बेडवर आडवी झाली. लता तिच्याजवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि त्यानंतर त्या खोलीतून बाहेर पडली. आई खोलीतून बाहेर पडल्याच क्षणीच प्रिया, जी इतक्या वेळ आपल्या अश्रूंना रोखून धरण्यासाठी सर्व शक्तीनिशी धडपडत होती, तिने अखेर आपल्या मनात साठलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि ती हुंदके देत रडू लागली. एखादा मुलगा तिच्या इतक्या जवळ येण्याची ही पहिलीच वेळ होती. आतापर्यंत वडील आणि ऋषी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही तिने कधीच फारसा विचार केला नव्हता. कोणीही तिच्या जवळचही फिरकले नव्हते. प्रियाला स्वतःच प्रचंड राग आला होता. एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीच्या छातीवर आपण अशा प्रकारे कसे काय विसावलो, याच विचारात मग्न झाल्यामुळे तिचे रडणे अधिकच वाढले. शेवटी कधी तिला झोप लागली हे तिला स्वतःलाही समजले नाही. दरम्यान हॉटेलमध्ये राज खिडकीपाशी उभा राहून बाहेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाकडे एकटाक पाहत होता. मनात विचार करत होता, ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून माझ्या हृदयाला जराही चैन पडलेले नाही. तुझ्या नावाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव माझ्या ओठांवर येत नाही. मैजान, माझी अस्वस्थताही अगदी तुझ्यासारखीच झाली आहे. मी केवळ तुझाच विचार करत असतो. मला दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. प्रेमाने माझी अशी अवस्था करून टाकली आहे. मला काहीच सुचत नाही आहे. मी आता काय करू? प्रेमात पडण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मला काहीच सुचत नाहीये. मी आता काय करू? थोड्याच वेळात नील मागून आला आणि त्याने राजच्या खांद्यावर हात ठेवला. नील काही विचारण्यापूर्वीच खिडकी बाहेरील जगाकडे पाहत असलेला राजने बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी बेंगळूरमधील एका मॉलबाहेर माझी तिच्याशी पहिली भेट झाली होती आणि मग ती अचानक नाहीशी झाली. मी तिला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण ती काही हाती लागली नाही. तिला शोधून काढण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या पद्धतीही वापरून पाहिल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पण आज जेव्हा मी तिला वॉटर पार्कमध्ये पाहिले तेव्हा माझ्या मनात आशेचा एक किरण जागृत झाला. ही आशा की कदाचित अखेर मी तिच्या समोर माझे मन मोकळे करू शकेन. ती माझ्या स्वप्नांमध्ये सतत का वावरत असते. मी कुठेही गेलो तरी मला फक्त तीच दिसते. केवळ तिच्या अस्तित्वानेच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून येते. माझ्यासोबत असे का घडत आहे? सांग ना नील. नीलने तत्क्षणी तिला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाला, यार, तू प्रेमात पडला आहेस? हो, प्रेम म्हणजे नेमकं हेच असतं माझ्या दोस्ता. तू अजिबात काळजी करू नकोस. उद्यापर्यंत आपण दोघे मिळून मुंबईचा कानाकोपऱ्यापर्यंत तिला शोधून काढूच. शेवटी तिचा फोटो आता माझ्या कॅमेऱ्यात सेव्ह झालेला आहे ना. आपण तिला शोधून काढणारच. थोड्याच वेळात ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. दरम्यान हॉटेलच्या आतमध्ये श्वेताने एका वेटरला ज्यूसचे 2 ग्लास आणायला सांगितले. त्यानंतर तिने त्यातील एक ग्लासमध्ये गुंगी आणणारी पावडर गुपचूप मिसळली आणि चेहऱ्यावर एक कुटील सैतानी हास्य घेऊन ती राजच्या खोलीच्या दिशेने निघाली. पण हे काय? खोलीला तर कुलूप होते. हे पाहताच श्वेताचं तोल पूर्णपणे सुटला. तिला प्रचंड संतापाचा एक लाट आला. राज, तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस, ती संतापाने पणपणत म्हणाली. माझी आयडिया इतक्या सहजपणे अयशस्वी होऊच शकत नाही. त्यानंतर क्रोधाने घुमसत ती आपल्या स्वतःच्या रूमकडे निघून गेली. दरम्यान फार्म हाऊसवर राज आणि नील एकत्र बसून ड्रिंक करत होते. राजचे मन अजूनही रियाच्याच विचारांनी व्यापलेले होते. तिचे ते घाबरलेले डोळे, तो निष्पाप चेहरा, हीच दृश्य त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तरळत होती. राजच्या तो हरवलेल्या विचारांमध्ये गडलेला चेहरा पाहून नील बोलू लागला, अरे ऐक ना दादा, आपण सरळ तिला घेऊन पळूनच जाऊया. मग आपण मामींना सांगू की तू तिच्यासोबत पळून जाऊन लग्न केलंस. हे ऐकल्यावर मामा आणि मामी तुला नक्कीच घरातून हकलून देतील. बस झालं तर काम.
माझं मार्ग मोकळा होईल. मामीच ते सर्व प्रेम आणि माया तो सगळं फक्त आणि फक्त माझंच होईल. हे बोलताना त्याने आपल्या दातांचे प्रदर्शन करत एक विकट हास्य केले आणि राजकडे एखाद्या भक्षकाप्रमाणे त्याला घेऊन टाकणाऱ्या नजरेने पाहिले. हवेत किल्ले बांधणं थांबव, तो पुढे म्हणाला. आणि सोनूला फोन करून विचार की ते काम झालं की नाही. राज काही आणखीनच काही पुढे बोलणारच होता. अगदी त्याच क्षणी दरवाजाकडून काहीतरी आवाज आला. काम झाला बॉस. तो दुसरा तिसरा कोणी नसून सोनूच होता. एक सिक्रेट फाईल राजच्या दिशेने सरकवतो. रियाचे डिटेल्स काढणे हे त्याच्यासाठी नेहमीच लहान मुलांच्या खेळण्यासारखे सोपे काम होते. पण बेंगळूरमध्ये असताना त्याच्याकडे काहीच पुरावा नव्हता. ना नाव, ना पत्ता, ना फोटो, काहीच नाही. तरीही इथे आश्चर्यकारक सहजतेने अवघ्या 2 तासातच रियाची संपूर्ण माहिती असलेली फाईल त्याच्या हाती आली होती. नीलने राजच्या हातातून ती फाईल हिसकावून घेतली आणि वाचायला सुरुवात केली. त्यातील डिटेल्स वाचतानाच त्याच्या चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य उमटले. त्यानंतर त्याने ती फाईल पुन्हा राजच्या हाती सोपवली. राजने नीलकडे एक क्षणभर पण अत्यंत भेदक नजरेने पाहिले आणि मग त्याचे लक्ष फाईलकडे वळवले. नाव रिया देसाई, वय 19 वर्ष, वडिलांचे नाव राजेंद्र देसाई, आईचे नाव लता देसाई, भावाचे नाव ऋषी देसाई. तिने 12वी पर्यंतचे शाळेत शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले होते आणि आता बिझनेस मॅनेजमेंटमधील पुढील शिक्षणासाठी तिने बेंगळूरमधील एका महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. हे पाहताच राजचे हृदय आनंदाने नाचू लागले आणि त्याने प्रत्यक्षाने नीलला घट्ट मिठी मात्र मुद्दामून नीलने चेहऱ्याचा एक विचित्र वेडावाकडा चेहरा केला आणि एकटाक पाहत म्हणाला, हे नक्की काय करतोयस तू? अरे डोळे उघड, नील आहे मी तुझा भाऊ आहे. तुला वाटते का की मी रिया आहे? अरे ये मूर्ख, सोड मला, नाहीतर माझा भर्ता बनवशील तू. मग राज नीलच्या डोक्यात एक सनसनीत टपली मारतो. त्याच्यापासून बाजूला सरकतो आणि खोलीत जातो. उद्या पहाटेच आपल्याला साईटवर जायचं आहे असं पुटपुटत तो बेडवर अंग टाकतो. पण त्याला झोप लागणं शक्यच कसं होतं? त्याच्या त्या हरणीसारख्या डोळ्यांचा प्रेषेने त्याची झोप आणि त्याच्यासोबतच त्याची सर्व शांतता व चित्त समाधानही आपल्यासोबत हिरावून नेलं होतं. मी बेंगळूरमध्ये तुझी आतुरतेने वाट पाहत असेन, तो पुटपुटतो आणि मग विचारांच्या तंद्रीत हरवून जातो. अखेर रात्रीच्या कोणत्या तरी अज्ञात प्रहरी त्याला शेवटी झोप लागते. दरम्यान नील मात्र जोरात गोरत असतो. पोटावर पालथं पडलेला तो एखाद्या फंडक्यासारखा गाढ आणि निवांत झोपलेला असतो.